खासदार संजय राऊत यांनी नागपुरात येऊन स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले, परंतु नागपुरात ठाकरे गट स्वबळावर लढण्यासाठी खरंच तयार आहे का? माझ्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया जी आहेत. भाऊ, हाच प्रश्न आहे की खरंच तुम्ही तयार आहात का स्वबळासाठी? संजय राऊत साहेब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात, परंतु ते असे काही वक्तव्य करत असतात जेणेकरून पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे की नाही, पक्ष उद्धव साहेब चालवतात की संजय राऊत चालवतात, अशा प्रकारे ते वक्तव्य करत असतात. मी जे या ठिकाणी राऊत साहेब आले आणि स्वबळाची घोषणा केली, या नागपूर शहरातल्या जुन्या कुठल्याही शिवसैनिकांची बैठक किंवा चर्चा त्यांची झाली नाही. मी शिवसेनेचा या ठिकाणचा महानगरपालिकेचा एकमेव 4 वेळा नगरसेवक निवडून आलेला आहे. त्याचप्रमाणे मी जिल्हाप्रमुखही या पक्षाचा आहे. परंतु याविषयी कुठल्याही जुन्या शिवसैनिकाची माझ्याशी कुठलीही चर्चा नाही. हे वक्तव्य जे आहेत हे माननीय संजय राऊत साहेब पक्षाचे नेते असल्यामुळे हे त्यांचा अधिकार आहे, ते वक्तव्य करू शकतात. परंतु जुन्या शिवसैनिकांना घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे अशा प्रकारचं काम पक्षामध्ये होत नाही आहे. म्हणून संपूर्ण जुने शिवसैनिक या ठिकाणी नाराज आहेत. त्यातल्या त्यात या नागपूर शहरातले जे चांगले शिवसैनिक होते, कर्मठ शिवसैनिक होते, निष्ठावान शिवसैनिक होते, ते या पक्षातून बरेच बाहेर पडलेले आहेत, पक्ष सोडून गेलेले आहेत. मी 4 वेळा ज्या क्षेत्रातून निवडून येतो त्या क्षेत्रातले सर्व ज्येष्ठ नागरिक माझ्यावर एक मुलासारखं प्रेम करतात. तेथील माता भगिनी असो, युवक मित्र असो, सगळे मला सहकार्य करतात आणि 4दा मला या महानगरपालिकेमध्ये ते निवडून पाठवतात. एवढं प्रेम माझ्यावर माझ्या भागातली जनता करतात. परंतु या पक्षामध्ये 15 वर्ष झाले. मी शहर प्रमुख असताना 7 नगरसेवक होते, 9 नगरसेवक होते. त्यानंतर 2007 पासून तर 2022पर्यंत माझ्याकडे पक्षाची ना शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली नाही. 2022मध्ये माझ्याकडे जेव्हा जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं, परंतु मी ज्या क्षेत्रात 4 वेळा निवडून येतो त्या क्षेत्रातली नेमकी विधानसभा माझ्याकडून काढून दुसऱ्या जिल्हा प्रमुखांना देण्यात आली, जे की 5 पक्ष बदलून आलेले आहे. म्हणजे एक निष्ठावान म्हणून, एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी आणि असंख्य लोक असे नागपूर शहरात शिवसेनेचे काम करत आहे. परंतु जी माझी विधानसभा काढली हा विषय मी मातोश्रीवर अनेक वेळा उद्धव साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला की मी 4 वेळा त्या भागात निवडून आलो आणि माझी विधानसभा काढते, परंतु चर्चाही झाली नाही, भेटही झाली नाही आणि त्याचा अजूनपर्यंत निपटाराही झाला नाही. अशा प्रकारचा अन्याय एक निष्ठावान शिवसैनिकावर झालेला आहे. आणि सगळेच जुने शिवसैनिक जे आहेत ते या कार्यप्रणालीवर, शिवसेनेच्या सिस्टीमवर सगळे शिवसैनिक नाराज आहेत. संजय राऊत या ठिकाणी स्वबळाची घोषणा करून गेली. तयार आहे का तुम्ही स्वबळासाठी? पक्ष आहे का नागपुरात? किती नगरसेवक निवडून येईल स्वबळावर? स्वबळाचा पक्षाचा जो आदेश राहील तो शिवसैनिक या ठिकाणी पाळेल. परंतु ज्या पद्धतीने जे बाहेरचे लोक या पक्षात आले त्यांचा मानसन्मान होत आहे, निष्ठावानाचा मानसन्मान होत नाही, अशा प्रकारची भूमिका सर्व चालू आहे. आणि त्यामुळे बरेच शिवसैनिक नागपूरचे हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहे. पक्षाची स्थिती या ठिकाणी ज्याप्रमाणे म्हणजे एका प्रकारे अशा निष्ठावान शिवसैनिक आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये चर्चा आहेत की पैसेवाले लोक किंवा बाहेरून आलेले लोक यांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे किंवा या पक्षामध्ये चालणार आहे, म्हणून ते शिवसैनिक या ठिकाणी नाराज आहे. म्हणजे उमेदवारीचा विषय आला तर त्यांनाच मिळतो. इवन या नागपूर शहराला उमेदवारी मिळते असं म्हणायचं. अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण शिवसैनिकामध्ये आहे. आणि मागच्या वेळेस जेव्हा सरकारही होती तर जे 30 वर्ष 35 वर्ष जे निष्ठावान शिवसैनिक आहे याला कुठली एखादी कमिटीही भेटली नाही, अशा प्रकारच्या साधा दंडाधिकारीही मिळाला नाही. म्हणून शिवसैनिक ते सगळे बाहेरच्याच लोकांना मिळालं, म्हणजे बाहेरच्या पक्षातून जे आपल्या पक्षात आले ते त्यांना मिळालं आणि शिवसैनिकाला ते मिळालं नाही. म्हणून शिवसैनिक अतिशय नाराज या ठिकाणी निष्ठावान आहे. तुम्ही संजय राऊत इथे येऊन गेले, स्वबळाची घोषणा केली, तुम्ही भेटले का?
संजय राऊत साहेब या ठिकाणी येऊन गेले, तेच नेमकी खंत या ठिकाणी आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे, जुन्या त्यांना पण आहे आणि मला पण आहे की ते या ठिकाणी आली. मला कल्पना होती एका जिल्हा प्रमुखाशी त्यांनी चर्चा केल्या, एका जिल्हा प्रमुखाशी समन्वय केलं आणि त्यांनी मी दुसरा जिल्हा प्रमुख आहेत माझ्याशी मला बोलवलं देखील नाही किंवा मला कल्पनाही नाही याच्याबद्दल. हे खंत मला व बाकी जे दुसरे शिवसैनिक आहेत त्यांना देखील बोलवलं नाही किंवा चर्चा केल्या नाही, म्हणून सगळ्या शिवसैनिकांमध्ये ही खंत आहे की अशा प्रकारचं चर्चा नाही म्हणून. ही सगळी तुमची नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचवणार की पोहोचवली आहेत? मी जिल्हा प्रमुख 15 वर्षानंतर मला दिलं आणि दिल्यानंतर एकच महिन्यामध्ये ज्या 4 वेळा मी ज्या वॉर्डामध्ये निवडून आलो त्या विधानसभेत दक्षिण, तीच विधानसभा माझी काढून जे 5 पक्ष बदलून आले त्यांना ती दिलेली आहे. माझ्याचकडे राहायला पाहिजे किंवा तो मलाच ठेवायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, परंतु मी त्या ठिकाणी 4 वेळा एकच नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि माझ्यापेक्षा जर दुसरा कोणी जर निष्ठावान म्हणा या निवडून येणारा म्हणा या चांगलं काम करणारा या डेव्हलप करणाऱ्याला जर ते दिली असती तर मला त्याचं दुःख आणि खंत नसतं. पण मी निवडून येतो आणि तुम्ही बाहेरच्या 5 पक्ष बदलून आल्याला दिलं याची खंत मलाही आहे आणि निष्ठावान जुन्या शिवसैनिकांना पण आहे. पुढची भूमिका काय आहे आणि तुम्ही जे शिवसैनिकांची चर्चा सांगितली की पैसेवाल्यांना तिकीट मिळते त्याच्याबद्दल काय? यामध्ये मी जे माझी विधानसभा काढून घेण्यात आली होती, मी अनेक वेळा उद्धव साहेबाशी बोलण्याचा प्रयत्न केला, चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आताही मी विधानसभेच्या वेळेस तिकीट मागण्यासाठी 2 दिवस तिथे होतो, पण माझी भेट होऊ शकली नाही. सातत्याने आम्ही सगळे शिवसैनिक हा उद्धव साहेबांना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अजूनपर्यंत भेटही झाली नाही आणि चर्चाही झाली नाही. परंतु पुन्हा मात्र पूर्ण शिवसैनिक आम्ही जेवढे लोक आहोत हे उद्धव साहेबांना पुन्हा ही अशी परिस्थिती सांगण्याचा आणि शिवसैनिकामध्ये ज्या चर्चा आहेत की बाहेरच्यांनाच या पक्षामध्ये आता न्याय भेटत आहे, निष्ठावांना डावलण्यामध्ये येत आहे, अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत ते आम्ही उद्धव साहेबांना सांगू. माझा शेवटचा प्रश्न, नागपूर महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसात लागणार आहे. स्वबळाची घोषणा संजय राऊत यांनी केली. किती नगरसेवक निवडून येईल एवढी ताकद आहे तुमची पक्षाची? खरी परिस्थिती सांगा. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, नागपूरकरांना तर माहीतच आहे. कदाचित पक्षांनी, पक्षाच्या नेत्यांनी, पक्षप्रमुखांनी, त्यानंतर संजय राऊत साहेबांनी माझ्यासारखा ज्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत किंवा शिवसैनिक आहेत, ज्यांच्या मागे जनसमुदाय आहे, अशा जर लोकांना घेऊन ही महानगरपालिकेची निवडणूक लढली तर कुठेतरी काही ना काही रिझल्ट येऊ शकतो. परंतु वरिष्ठांनी किंवा नेत्यांनी चर्चा केल्यावर पण ज्यांच्या मागे जनाधार आहेत त्याच लोकांना घेऊन केलं तर, या ठिकाणी आता असं होतं की ज्यांच्या मागे जनाधार नाही किंवा काही या ठिकाणी दलाल म्हणू आपण, त्या दलालांचं ऐकून आणि ज्यांच्या मागे जनाधार नाही अशा लोकांना घेऊन ही जर निवडणूक लागली, ही जर निवडणूक झाली तर त्या पद्धतीने ज्या पद्धतीने जुन्याला डावललं तर या ठिकाणी तो रिझल्ट येऊ शकणार नाही असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे. जुन्या लोकांना घ्यावं, निष्ठावान लोकांना घ्यावं आणि ज्यांच्या मागे जनाधार आहे त्या लोकांना घ्यावं, दलाल व पक्षवाले सोडून. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.